रॉन्डा बर्न यांचं द सिक्रेट हे पुस्तक. यात एक खूपच धाडसी दावा केलाय की फक्त आपल्या विचारांच्या शक्तीने आपण आपलं वास्तव बदलू शकतो. हो, आणि हे ऐकायला जवळजवळ अविश्वसनीय वाटतं. अगदी. तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की या स्रोतांच्या आधारे या दाव्यामागे नक्की काय प्रक्रिया आहे हे समजून घेणं. आणि हो, हे रहस्य बहुतेक लोकांसाठी अयशस्वी का ठरतं यावरही आपण बोलणार आहोत. बरोबर. आणि या रहस्याची सुरुवातच बरं का एका नाट्यमय कथेतून होते. लेखिका रॉन्डा बर्न त्या सांगतात की त्या त्यांच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर होत्या जिथे सगळंच म्हणजे सगळं कोसळत होतं. कामाचा ताण असेल, प्रचंड ताण, वडिलांचं अचानक निधन आणि नात्यांमधले तणाव, म्हणजे त्या पूर्णपणे खचल्या होत्या. आणि अशाच एका निराशेच्या क्षणी त्यांच्या मुलीने हेलीने त्यांना एक 100 वर्ष जुनं पुस्तक दिलं. हो, आणि त्या पुस्तकातूनच त्यांना या महान रहस्याची एक झलक मिळाली आणि तिथूनच सगळा शोध सुरू झाला. म्हणजे एका पुस्तकातून एवढा मोठा बदल? अगदी. त्या एका झलकीने त्यांच्या मनात एक कुतूहल निर्माण केलं. त्यांनी इतिहासात या रहस्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. आणि त्यांना काय आढळलं? त्यांना आश्चर्य वाटलं. पुस्तकात असा दावा आहे की प्लेटो, शेक्सपियर, न्यूटन, आईन्स्टाईन अशा इतिहासातल्या मोठमोठ्या व्यक्तींना हे रहस्य माहीत होतं. बरोबर. आणि त्यांचा शोध फक्त भूतकाळापुरता मर्यादित नव्हता. आजच्या काळातही हे रहस्य वापरणारे लोक आहेत का हे त्यांनी शोधायला सुरुवात केली. आणि इथे एक रंजक गोष्ट घडते जी या सिद्धांतालाच कुठेतरी दुजोरा देते. कोणती? त्या म्हणतात की त्या स्वतः एक चुंबकासारख्या बनल्या. जसा त्या शोध घेत गेल्या तसे आजच्या काळातले महान शिक्षक, लेखक, तत्वज्ञ त्यांच्याकडे एकापाठोपाठ एक आकर्षित होऊ लागले. हो. आणि हाच प्रवास द सिक्रेट या माहितीपटाचा आणि मग या पुस्तकाचा आधार बनला. चला तर मग या सगळ्या पार्श्वभूमीनंतर मूळ मुद्द्यावर येऊया. हो, की हे रहस्य नक्की आहे तरी काय? लॉ ऑफ अट्रॅक्शन. पण हे नाव ऐकायला जितकं सोपं वाटतं त्यामागची संकल्पना बरीच खोल आहे. नक्कीच. बरोबर. बॉब प्रॉक्टर, जे या पुस्तकातले एक महत्वाचे शिक्षक आहेत, त्यांच्या मते आकर्षणाचा नियम हा विश्वातला सगळ्यात शक्तिशाली नियम आहे, अगदी गुरुत्वाकर्षणासारखा. आणि त्याची मूळ संकल्पना काय आहे? समान गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. पण इथे भौतिक गोष्टींबद्दल नाही तर विचारांच्या पातळीवर बोललं जात आहे. अच्छा, म्हणजे आपले विचार ज्या प्रकारचे असतील त्याच प्रकारच्या गोष्टी आणि परिस्थिती आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करतो. जॉन असरफ यांचे एक वाक्य आहे जे हे खूप छान स्पष्ट करतं. ते म्हणतात, तुम्ही ज्या गोष्टीबद्दल सर्वात जास्त विचार करता ते तुम्ही बनता. आणि त्याच गोष्टीला तुम्ही आकर्षितही करता. अगदी. पण यामागे नक्की काय विज्ञान आहे? म्हणजे विचार कसे काम करतात? वास्तविक ऊर्जा आहे. ऊर्जा? हो, प्रत्येक विचाराची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा आपण एखादा विचार सतत आणि तीव्रतेने करतो तेव्हा आपण ती फ्रिक्वेन्सी विश्वामध्ये पाठवत असतो. रेडिओ स्टेशनच्या तरंगासारखं? अगदी बरोबर. ठीक आहे. ही फ्रिक्वेन्सीची कल्पना जरा आणखी सोपी करून सांगूया का? पुस्तकात एक मानवी ट्रान्समिशन टॉवरचं उदाहरण दिलंय. ते खूपच छान आहे. हो, म्हणजे आपण स्वतःला एका चालत्या बोलत्या प्रसारण केंद्रासारखा समजावा. आणि ते कसं काम करतं? कल्पना करा की एक रेडिओ टॉवर आहे जो एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर गाणी प्रक्षेपित करतोय. तुम्हाला ती गाणी ऐकायची असतील तर काय करावं लागेल? मला माझा रेडिओ त्याच फ्रिक्वेन्सीवर लावावा लागेल. बरोबर. त्याचप्रमाणे आपले विचार एक फ्रिक्वेन्सी तयार करतात आणि ती सतत विश्वात प्रक्षेपित करत असतात. आकर्षणाचा नियम या फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतो. तो त्या फ्रिक्वेन्सीशी जुळणाऱ्या गोष्टी, लोक, परिस्थिती शोधतो आणि त्या आपल्या आयुष्यात आणतो. अगदी. म्हणजे जर माझ्या मनात सतत पैशांची चणचण आणि कर्जाचे विचार असतील तर मी एक प्रकारे गरिबीची फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करतीये. हो. मग विश्व मला पैसे नाही तर आणखी गरिबी आणून देणार, कारण माझी फ्रिक्वेन्सी तीच आहे. बरोबर का? अगदी बरोबर. विश्व तुम्हाला काय हवंय किंवा काय नकोय हे ठरवत नाही. ते फक्त तुम्ही पाठवत असलेल्या फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतं. म्हणूनच माईक डुले यांनी याला 3 शब्दांत मांडलंय. विचार वास्तवात उतरतात. थॉट्स बिकम थिंग्स. ही एक खूप मोठी आणि खरं तर जबाबदारीची कल्पना आहे. हो. पण इथेच तर खरा प्रश्न निर्माण होतो. कोणतं? जर हे इतकं सोपं आणि सरळ आहे तर मग प्रत्येक जण आपल्या स्वप्नातलं आयुष्य का जगत नाही? सगळेच श्रीमंत, निरोगी आणि आनंदी का नाहीत? नक्कीच यात काहीतरी अडचण आहे. आणि हीच या रहस्याची दुसरी आणि कदाचित सगळ्यात महत्वाची बाजू आहे. ती काय आहे? पुस्तकात याचं वर्णन नको असलेल्या गोष्टींचा साथीचा रोग असं केलंय. पण आपण त्याला विचारांची चुकीची सवय म्हणू शकतो. विचारांची चुकीची सवय? हो. बहुतेक लोक त्यांना आयुष्यात काय हवं आहे
यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांना काय नको आहे याचाच सतत विचार करत असतात. हे खरं आहे. आपण रोजच्या बोलण्यातही हेच करतो. मला आजारी पडायचं नाही, मला उशीर करायचा नाही, मला भांडण नकोय. बरोबर. आपलं सगळं लक्ष त्या नको असलेल्या गोष्टीवरच असतं. पण याचा आकर्षणाच्या नियमावर काय परिणाम होतो? इथेच तर खरी मेक आहे. लिसा निकोल स्पष्ट करतात की आकर्षणाचा नियम नको, नाही किंवा अशा नकारात्मक शब्दांना ओळखतच नाही. म्हणजे काय? तो फक्त त्या शब्दामागील मूळ विचारावर, त्या चित्रावर किंवा त्या भावनेवर लक्ष केंद्रित करतो. एक उदाहरण घेऊन समजावून सांगाल का? मला उशीर करायचा नाही या विचाराचं नक्की काय होतं? जेव्हा तुम्ही विचार करता की मला उशीर करायचा नाही, तेव्हा तुमच्या मनात कशाचं चित्र उभं राहतं? धावपळीचं, घड्याळाकडे बघण्याचं आणि उशीर होण्याचा तणावाचं. अगदी. आकर्षणाचा नियम त्या वाक्यातला नाही हा शब्द वगळून टाकतो आणि फक्त उशीर या शब्दावर आणि त्यामागच्या तणावपूर्ण भावनेवर लक्ष केंद्रित करतो. आणि मग परिणामी तो नियम अशाच परिस्थिती निर्माण करतो ज्यामुळे उशीर होतो, जसं की ट्रॅफिक लागणं, चावी न सापडणं, काहीही. अरे देवा. तो नियम चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत भेद करत नाही, अजिबात नाही. तो फक्त विचारांच्या फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतो. म्हणजे ज्या गोष्टीला आपण टाळण्याचा प्रयत्न करतोय त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आपण तिला आणखी जवळ बोलवत असतो. बरोबर. जर आपण सतत कर्जाबद्दल विचार करत राहिलो तर आपण आणखी कर्जच आकर्षित करू. जर आजारपणाच्या भीतीत जगलो तर आजारपणालाच आमंत्रण देऊ. हो, ही तर खूपच विचित्र आणि खरं तर धोकादायक गोष्ट आहे. म्हणूनच विचारांची दिशा बदलणं इतकं महत्वाचं आहे, नाही का? नक्कीच. मला उशीर करायचा नाही ऐवजी मी वेळेवर पोचणार आहे असा विचार करणं गरजेचं आहे. या दुसऱ्या विचाराची फ्रिक्वेन्सी शांततेची आहे, नियंत्रणाची आहे. आणि पहिल्या विचारांची फ्रिक्वेन्सी तणावाची आणि धावपळीची आहे. आणि परिणाम पूर्णपणे वेगळे असतील असा या पुस्तकाचा दावा आहे. या सिद्धांताला सिद्ध करण्यासाठी पुस्तकात काही उदाहरणं दिली आहेत का? हो, एक खूपच प्रभावी उदाहरण आहे अशा लोकांचं ज्यांनी प्रचंड संपत्ती मिळवली, नंतर ती पूर्णपणे गमावली आणि मग आश्चर्यकारकपणे खूप कमी वेळात पुन्हा तितकीच संपत्ती मिळवली. यामागे केवळ नशीब किंवा कौशल्य नाही तर आकर्षणाचा नियमच काम करत होता असं या स्रोतांचं म्हणणं आहे. हो. हे चक्र कसं काम करतं हे ऐकायला खूपच रंजक वाटते. सुरुवातीला जेव्हा ते संपत्ती निर्माण करत असतात तेव्हा त्यांचे विचार पूर्णपणे संपत्ती, समृद्धी, यश यावर केंद्रित असतात. ते सतत संपत्तीची फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करत असतात. बरोबर. त्यामुळे आकर्षणाचा नियमानुसार त्यांच्याकडे पैसा आणि संधी आकर्षित होतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पण मग ते सगळं गमावतात कसे? एकदा का त्यांच्याकडे खूप संपत्ती येते तेव्हा त्यांच्या मनात एक नवीन आणि शक्तिशाली विचार मूळ धरू लागतो. कोणता? तो म्हणजे संपत्ती गमावण्याची भीती. जर हे सगळं गेलं तर, जर मी पुन्हा गरीब झालो तर. अच्छा. ही भीती त्यांच्या मनात इतकी प्रबळ होते की त्यांचा मुख्य विचार संपत्ती मिळवण्यावरून संपत्ती गमावण्यावर येतो. त्यांची फ्रिक्वेन्सी बदलते. आणि आकर्षणाचा नियम ह्या नवीन भीतीदायक फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतो. अगदी बरोबर. आणि मग ते सर्व काही गमावतात. पण मग ते पुन्हा कशी मिळवतात? गंमत पुढेच आहे. एकदा का ते सगळं गमावून बसतात तेव्हा त्यांच्या मनातली गमावण्याची भीती नाहीशी होते. कारण आता गमावण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. बरोबर. भीतीचं कारणच संपून जातं. मग त्यांचे विचार पुन्हा एकदा नैसर्गिकरित्या संपत्ती मिळवण्यावर केंद्रित होतात. ते पुन्हा तेच विचार करायला लागतात जे त्यांनी पहिल्यांदा केले होते. हो. त्यांची फ्रिक्वेन्सी पुन्हा संपत्तीवर सेट होते आणि आकर्षणाच्या नियमानुसार संपत्ती त्यांच्या आयुष्यात परत यायला सुरुवात होते. हे चक्र दाखवून देतं की हा नियम सतत 24 तास कार्यरत असतो. मग आपल्याला त्याची जाणीव असो किंवा नसो. नक्कीच. याचा अर्थ आपण झोपेत असतानाही हा नियम थांबत नाही. नाही. मायकल बर्नार्ड बेक्विथ यांच्या मते निर्मितीची प्रक्रिया ही सतत सुरू असते. प्रत्येक वेळी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण निर्मितीच्या प्रक्रियेत असतो. काहीतरी प्रकट होणारच असतं. त्यांनी याला एका सुंदर उदाहरणाने समजावलं आहे. ते म्हणतात, प्रत्येक विचार म्हणजे भविष्यातील अनुभवासाठी पेरलेलं एक बी आहे. आपले विचार हे बियाण्यांसारखे आहेत. आणि आपल्याला आयुष्यात मिळणारं पीक हे आपण कोणती बीजे पेरतो यावरच अवलंबून असतं. म्हणजे जर आपण दिवसभर मनातल्या जमिनीत चिंता, भीती, राग आणि मत्सर यांची बीजे पेरत राहिलो तर आपल्याला आयुष्यात तसंच कडवट पीक मिळेल यात आश्चर्य वाटायला नको. आणि याउलट जर आपण जाणीवपूर्वक प्रेम, कृतज्ञता, आनंद, समृद्धी यांची बीजे पेरली तर आपल्या आयुष्यात त्याच गोष्टींची फळं लागतील
थोडक्यात सांगायचं तर जे पेराल तेच उगवेल. हेच या रहस्याचं सार आहे. हो, आपल्या विचारांची निवड करण्याची शक्ती हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे, असा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या स्रोतांनुसार आपले विचार हे निष्क्रिय नाहीत, ते आपल्या वास्तवाची निर्मिती करणारी एक सक्रिय शक्ती आहेत. बरोबर. आणि आकर्षणाचा नियम हा निसर्गाच्या नियमासारखा आहे. तो चांगला किंवा वाईट असा भेद करत नाही. तो फक्त आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतो. आणि यातला सगळ्यात महत्वाचा आणि कृतीत आणण्यासारखा भाग म्हणजे आपल्या आयुष्यात काय नको आहे यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्याला नक्की काय हवं आहे यावर आपलं संपूर्ण लक्ष, आपली ऊर्जा आणि आपल्या भावना केंद्रित करणं. हो, हा एक साधासा वाटणारा बदल आयुष्यात खूप मोठे आणि सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतो, असा या पुस्तकाचा दावा आहे. ही केवळ सकारात्मक विचारसरणी नाही, नाही, तर जाणीवपूर्वक आपल्या इच्छित वास्तवाची फ्रिक्वेन्सी निर्माण करणे आहे. आजच्या या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. जर प्रत्येक विचार भविष्यातील अनुभवासाठी पेरलेले एक बी असेल, तर या क्षणी आपण नकळतपणे आपल्या मनातल्या बागेत कोणती झाडे लावत आहोत? त्या बागेत आपल्याला हवी असलेली फुलं आहेत की नको असलेले काटेरी गवत?